वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा करावे थोडी पाया पुढे काय म्हणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा विठ्ठल विश्वनाथ दीन रंकमी अनाथ तुका म्हणे देवान काही भातुके पाठवा. प्रस्तुत भंगामधून जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय विश्वनाथाची प्रार्थना करते. प्रार्थना एक उपासनेमधला विधी आहे. उपासनेमध्ये जे काही विधी असतात त्याच्यामध्ये एक प्रार्थना आणि विधी आहे. मनुष्य देहामध्येच माणसाला सत्कर्म करता येते, उपासना करता येते, अन्य देहामध्ये नाही. विठ्ठल आणि उपासना, त्या उपासनेमध्ये काही प्रकार सांगितले आपल्या भारतामध्ये. आणि उपासनेच्या भक्तीमध्ये, कर्माच्या भक्तीमध्ये आणि आपला जो देश आहे तो देश हा वेदप्रणीत असल्यामुळे, सनातन धर्म असल्यामुळे वेदामध्ये या सर्व कर्म, उपासना, ध्यान वगैरे हे झालेले. तेव्हा जे काही सनातन धर्मापासून चालत आलेला, सनातन धर्माचा वाटा ज्याला प्राप्त झालेला आहे, असा जर जो काही पृथ्वीच्या पाठीवरती देश असेल तो भारत देश आहे. इतरही देश आहे पण त्या देशामध्ये भारताच्या वाट्याला जे काही आलेलं आहे, सगळे अवतार कुठे झाले? भारतात झाले. संतांचे अवतार सुद्धा कुठे झाले? भारतात झाले. हे बाकी देवाचे जन्म कुठे? भारतात आहे. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा काही वैदिक धर्मामध्ये सांगितलेल्या उपासना आहेत, त्या उपासनेमध्ये दोन प्रकार पडतात. एक शैव उपासना आणि एक वैष्णव उपासना. हे अनादिकालापासून चालत आलेले आहे. तेव्हा आपण बघायला लागलो तर इथे दोन विभाग त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. तरी साधू संतांनी त्याच्यामध्ये पुढे कालांतराने काहीतरी परिवर्तन झालं तरी सुद्धा साधू संतांनी आणि हे करून टाकलं नाही का? असं आहे बघा आपल्याला. तेव्हा शैव म्हटल्यानंतर, वैष्णव म्हटल्यानंतर पुढेच्या काळामध्ये, आणि असं आहे ना, जे शिवभक्त आहे ते विष्णूच्या दर्शनाकरता जात नव्हते, विष्णूचे भक्त आहे कोणाच्या दर्शनाकरता जात नव्हते, शंकराच्या दर्शनाकरता. साधू संतांनी तोही सुद्धा भेद निवृत्त केला. म्हणजे पा जो शंकर आहे तो शिव मतलब राम आहे, आणि जो राम आहे तोच कोण आहे? भजन करी महादेव राम तुझी सत्य. भजन करी भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं भजन करतात. प्रभू रामचंद्र राम आणि भजन करतात. भजन करी महादेव राम तुझी सदाशिव शिवा रामा नाही भेद. हा भेद साधू संतांनी आणि नाहीसा करून टाकला. एक एकाचे हृदय जोडी सासरेच्या काही फरक हरिहरा भेद नाही. उदाहरण सांगणं झालं तर महाराजांचा नरहरी सोनारा धडू पंक्ती महान भगवत भक्त शिवभक्त निवराजी महाराज त्यांची प्रसिद्धी. असं सांगतात कोणीतरी सावकाराने नवस केला पांडुरंगाला, आणखी तो नवस फेडायचा म्हणून महापूजा करायची होती. महापूजेमध्ये सर्व साहित्य असावं लागत असते म्हणून देवाला जे काही दागिने अंगठा वगैरे लागते. म्हणजे गाव कोणीतरी चांगल्या प्रकारे दागिना करणार आहे का? मग सर्वांमध्ये प्रसिद्धी सांगितली म्हणजे नरहरी भाव फार सुंदर दागिना करतात. दागिना करण्यामध्ये प्रसिद्धी कोणाची? नरहरी भाव. जे काही कामामध्ये एक एक मनुष्य प्रसिद्ध असतो ना, कोणी भजनामध्ये प्रसिद्ध, कोणी कशामध्ये प्रसिद्ध आहे का नाही? गाण्यामध्ये कोण प्रसिद्ध होतं? भारत प्रसिद्ध. कोण? तुमचे नाही का गेले बरं आपल्याला भीमसेन स्वर भास्कर म्हणायचे. ते रत्न होते म्हणून त्यांना आपल्या देशामध्ये संगीत रत्न म्हणून त्यांना पदवी दिली होती. एक एक प्रसिद्धी असते ना, त्याप्रमाणे मध्ये गेले सावकार असं सांगितलं म्हणले बा मी करून देईल. म्हणले मग तुम्ही त्यांचा माप घेण्याकरता चला देवळामध्ये पांडुरंगाच्या. ते म्हणलं मी तुम्हाला माहिती आहे का, मी शिवभक्त आहे, विष्णूच्या दर्शनाकरता येत असतो. आता काय करायचं? म्हणलं चला तेवढं जमत नसते, आता काय करतो? म्हणजे तुम्ही माप घेऊन या. माप घ्यायला त्यांनी तो काय करदोडा वगैरे असा तयार केला. पुढे पूजा वगैरे झाली. त्याच्यामध्ये काही असतात ना, त्याच्यामध्ये बघा स्नान झाल्यानंतर नाही का तुमचे जे विधी असतात त्याच्यामध्ये अलंकारम समर्पयामी मध्ये अलंकार घालायचे. पण तो केलेला करदोड असं घालायला लागले बा पांडुरंगाच्या याला, तसा ढिला व्हायला लागला.
ती मंडळी म्हणू लागली, का म्हणला कुठे केला ढिला म्हणजे नरहरी बाबाने केला. नरहरी बाबाचं तर अचूक माप असते नाही, ढिला कसा काय झाला. परत गेले म्हणजे बाबा अहो तुम्ही ढिला झाला म्हणायला लागले. म्हणजे तुम्ही माप किती दिलंय बा म्हणला. त्या मापानुरूप आम्ही केला आहे का म्हणायला लागले. आमच्याकडे न म्हणलं तुम्ही चला बरं. हे माप घेऊन यायचे, पण कधी ढिला व्हायचा तर कधी मग त्या लोकांचा असं आग्रह पडला. म्हणजे बाबा तुम्ही म्हणलं मी बघत नसतो. बरं म्हणायला लागले पर्याय काढला बा, त्याच्यामध्ये काही तोडगा काढला. म्हणजे काही अलीकडे तोडगा काढतात ना, तर तुम्ही चला बरं का नका बघू. म्हणला काय करा तर डोळ्यावर पट्टी लावून चला. म्हटलं बरं काय हरकत नाही. माझा आणि देवाचं आणखी आपण घेऊन आहे कट्टर वैष्णव विश्वभक्त ना, म्हणून डोळ्यावरती पट्ट्या आणल्या. पट्ट्या एक नाही, एकावर एक साप आणि नुसत्या पट्ट्याने बांधला. खाली पुन्हा तिच्या रूप आलो. नरहरी महाराज आता महान भगवत भक्त अनन्या चिंतन तो मग काय कराय म्हणून असे भगवत मया यश म्हणो हे मान नित्ययुक्त उपासते श्रद्धया पर्योपेत असते नियुक्त तमो मता. अशा रस्त्याचं आपल्याला दर्शन व्हावं देवाला सुद्धा आणि आनंद झालेला आहे. म्हणजे महान भगवत भक्त आपल्या आणखी दर्शन करता येतो आहे म्हणून. आणि ज्यावेळेला आले नरहरी बाबा आणि पांडुरंगाच्या आणखी याला लागून आता तो माप घ्यायचं म्हणून हात लावायला गेले तर हा परमात्मा जिंग झाला. अरे म्हणलं इथं आपलंच दैवत आहे की बघायला काय हरकत आहे. मग बरं का पुन्हा पट्ट्या असे गेले, हात लावायचं काय दिला लिंग दिसायचं. नरहरी महाराज म्हणला जो पांडुरंग आहे तोच भगवान शंकर आहे, भगवान शंकर आहे तोच विष्णू आहे. हरिहरा भेद नाही नका करू. त्या ह्याच्या उपासना चालू झालेल्या आहे त्याप्रमाणे. आणि आपल्या भारतामध्ये भारत म्हणजे काय करायचं आहे सगळी याने मंडित असल्यामुळे उपासनेने आणखी असल्यामुळे त्या उपासनेची जे काही ठिकाण आहे त्याच्यामध्ये काही जे हे म्हणून आहे आपल्या देशामध्ये 4 धाम आहे नाही का. 4 धाम इकडे उत्तर भागाला बद्रीनाथ आहे, खालच्या भागाला रामेश्वर आहे, इकडे द्वारका आहे, इकडे जगन्नाथ. 4 धाम त्या सर्वांनी सप्तपुरी आहेत. भारतातलं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल काशीपुरी आहे, अयोध्यापुरी आहे, सप्तपुरी आहे, हरिद्वारपुरी आहे. त्याचप्रमाणे 12 ज्योतिर्लिंग आहे का तुमच्या त्याच्या 12 ज्योतिर्लिंगाचे सुद्धा सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्याम महाकालम ओंकारम ममलेश्वर परंजाम वैजनाथंच दाकिन्याम भीमशंकरम. तर का त्याच्यामध्ये अशी वर्णन आहे तुमच्या दाकिन्याम सेतुबंधे तो रामेश्वर आहे का नागेशम दारुकावणे वाराणस्याम तो विश्वेशम आणि त्र्यंबकम गवतमी तटे हिमालय तो केदारम आणि विश्वेशंच हिमालय. विठ्ठल विठ्ठल. 12 ज्योतिर्लिंग असतं. सगळ्या ज्योतिर्लिंगामध्ये महाशिवरात्रीचा आणखी असल्यामुळे आणि जिथे मोठी यात्रा भरत असते तेव्हा असा महाशिवरात्रीचा दिवस आहे पुन्हा त्याच्यामध्ये. आणि 12 ज्योतिर्लिंग आणि सप्तपुरी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अष्टविनायक आहे पुन्हा. आणि तिरकोळ तर मग काय विचारच नका बा. जेजुरीचा खंडो सिंगापूरचा महादेव असे भरपूर आहे. पण आपला भारत देश तीर्थक्षेत्राने आणि संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेला देश आहे. तेव्हा याच्यामध्ये आणि आपण त्याची यात्रा करत असतो. जो करील याची यात्रा तो तारेल सकाळी मूत्र बरं का जवळ सकाळ सिद्ध आहे. हा तर चाला वेळा पाहिजे तेव्हा तू आपले सहित पाहिजे तीर्थयात्रे जाय चुकू नको असा विधी सांगितलेला आहे. म्हणून काही वारकरी मंडळी आणि निघाले बघा बरं का तीर्थयात्रेकरता. तुकोबाराकडे आले. म्हटलं तुकोबारा तुम्ही आम्ही तीर्थयात्रेला चला. तुकोबाराला काही अडचण आली म्हणून तुकोबारा काही जाऊ शकले नाही. म्हणजे आम्ही कुठे कुठे तीर्थयात्रेला जाणार आहोत. म्हणजे गयाला जाणार आहोत, काशीला जाणार आहोत नाही का. तीर्थयात्रा केलेली आहे. तीर्थयात्रेचा निषेध नाही का. ज्ञानोबरांनी सुद्धा तीर्थयात्रा केल्या केवळ. आणि त्या तीर्थयात्रेमध्ये पावन करण्याकरता नामदेव महाराजांना घेऊन गेले. विठ्ठल विठ्ठल. हा काही नामदेव महाराजांनी ज्ञानोबा तीर्थयात्रेला गेल्यानंतर किती लोक गेले नसतील. पुरेच्या काळामध्ये आम्ही ऐकत होतो बा. म्हणजे ते वारकरी लोक काही सांगत असतात. हो म्हणले फार ज्या ज्ञानोबा नामदेवराय महाराज तीर्थयात्रेला गेल्या ते 2-3 लाख लोक गेले होते. म्हणजे ते काहीतरी सांगत असतात. तुम्हाला
वारकरी लोकांना आणि मोठा करून सांगण्याची सवय. मला 5 हात लाकूड असते आणि तुम्ही 10 हात धलपी सांगतात. 5 हाताची लाकडाची 10 हात धलपी कशी पडतात असे ते वारकरी लोक असतात. आता आपल्याला खोटं म्हणता येईल का? नावावर आहे आणखी इथून आळंदी वरून द्यावायला आणि पंढरपूरला जातात. माझी जीवीची किती लोक असतात बा, आहे का नाही? जी धार लागली तर शेवटपर्यंत असते. गणती करता येत नाही. 5, 7, 8 लाख लोक असतात. विठ्ठल माझी जीवीची आघाडी पंढरपुरात अशा तीर्थयात्रा करा. सांगितलं म्हणलं तुम्ही तीर्थयात्रा निघाला म्हणजे मग तुम्ही काय करा, एक गंगेला पत्र लिहा, एक गयेला पत्र लिहा आणि एक विश्वनाथ त्याच्यामध्ये पिंड पदावरी ठेवला पूजा करी माझे झाले गयावर्धन असं पत्रातून गयेला दिलं. महादोष निवारिणी सकल स्वामिनी तीर्थाची प्रकाश वर्णन केलं. महादोष निवारिणी गंगेचं वर्णन सकल स्वामिनी तीर्थाची त्याला तो खबर आहे. नमस्कार लीला गंगेला वाचपुष्पत्रीने पाठवले मग पत्र लिहा. त्याच्यामध्ये हा मजकूर आहे. कोणता? विश्वनाथाला जे पत्र तुकोबरायांनी लिहिलं आहे त्या पत्रामध्ये आणि विश्वनाथाची जी प्रार्थना केली आहे ती गोड आहे. तुम्ही विश्वनाथ नाशिक दैवत असलेले असे जे विश्वनाथ त्यांचं वर्णन प्रस्तुत अभंगा म्हणून करतात. म्हणजे तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वनाथ आहात. विश्व शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. विश्व जे जगत दिसत असतं त्याला विश्वास दृष्ट श्रोत पदार्थाने युक्त असलेला असा जो ब्रह्मांडाचा समुदाय त्याला विश्वास. तेव्हा या विश्वाची तुम्ही नाथ आहात. एवढंच नव्हे, नाथ या शब्दाचा अर्थ असा आहे बघा, या विश्वाची उत्पत्ती तुमच्यापासून जिने विश्व निर्मिले काय काय 21 स्वर्गातील धरले सप्ताह माते स्थापिले असं आहे बघ. काय 21 स्वर्गाचे घरी आले निर्माण करणारे तुमचं जयापासून हे सकळ मंडळ हे त्याचा कोणी जगत ज्या अर्थी दिसते त्या अर्थी जगताचा करता कोणीतरी मानणार आहे. तो दिसे अथवा घट दिसतोय मग घटाचा करता काय केला पाहिजे? आपोआप होत असते का? नाही मग स्वभाव दिसतो असं कुठे दिसतंय का आपल्याला? ज्या अर्थी करता दिसेना आपण त्याचा करता काय केला पाहिजे. ज्या अर्थी जग दिसते त्या अर्थी जगाचा करता कोणीतरी असला त्याला म्हणतात विश्वाचे. मग त्यांची जी संस्थापना केलेली आहे वगैरे जगत उभी चालत असते का? तेही निर्माण 14 गगन चंद सूर्य मेघ तारा नाही का? तुम्हाला आम्हाला प्रकाश कोण दिवे प्रकाश भागत असते का? मग प्रकाश देण्याकरता सूर्य निर्माण केला, रात्री प्रकाश देण्याकरता चंद्रमा आणि पाणी देण्याकरता मेघ निर्माण केले. मग त्याला प्रकाश देणारा कोण आहे? याच्या निज प्रभा प्रकाश सूर्याच्या ठिकाणी आदित्य गगन तेजो देणारे कोण आहे? याची महातेजे तेज आहे ना. असं हे सगळ्यात आधी वर्णन आहे त्याच्यामध्ये. म्हणून येण्याची परोली वेद केला वेदाला सुद्धा जे ज्ञान दिलेलं आहे हे ज्ञान देणारा कोणीतरी असणार जो सर्वांना देतो त्याला देव असं म्हणतात. आणि सर्वांचं प्रकाशन करतो त्याला काय म्हणायचं? जीव धातू आहे त्याच्यामध्ये जो सर्वांचं बाह्य प्रकाशन करत असतो. असं एवढंच नव्हे तर नियमने कोण करतो? समुद्र याची अद्रावपणे समुद्राची नियमन आहे बघा त्याला आणि यमयती असं म्हणत असतात. पण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे समुद्री रेखा नोलांडाळी. उद्या जर म्हणायला लागले समुद्राने म्हटलं मला महाशिवरात्री सिद्धेश्वराचं दर्शन आलं पाहिजे आपण शिल्लक राहू का? आता जी पृथ्वी आहे ही आढळ राहते पुन्हा मुळाची याची आढळपणे आणि सृष्टी आज हालत नाही. सृष्टी हे जे होत असते हे देणार आहे कोण आहे? त्याचं नियमन करणार आहे कोण आहे? लक्षामध्ये मानलं पाहिजे आपल्याला. थोडं येथे तुकोबाराय म्हणतात तुम्ही कोण? तुम्ही विश्व. थोड्या सांगायचं ठिकाणी कर्तम म्हणण्याचा कर्तम असते त्याला समर्थ म्हणतात. देवाच्या ठिकाणी तिन्ही प्रकारची शक्ती आहे. कर्तुम शक्ती आहे, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित असं आहे ना.
उत्पत्ती आणि नाश ज्याच्या ताब्यात आहे त्याला नाथ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल संकल्प मात्र ही सर्व सृष्टी उत्पन्न होते. कशाने? आपल्याला काही घर बांधायचं असलं संकल्पाने घर बांधायचं, लाख पानगडीच्या संकल्पाने संकल्पे घडी मोडी असा म्हणतो विश्वास ना. असं विश्वनाथाचं वर्णन केल्यानंतर तो बरं आपलं वर्णन करतात. म्हणजे आम्ही कोण, आम्ही प्रार्थना करणार दीन रंगमी. आता तुम्हाला माहिती तो बघायची ही नम्रता आहे बरं का. नम्रता म्हणजे महाराज काही इतराप्रमाणे काही दीन होते का असं सुद्धा नाही द्यायचा. मोठ्यांच्या समोर नम्र होणं आणि हा तुकोबराचा स्वभाव होता. ज्ञानोबराच्या स्वभाव तुला तुकोबरा म्हणतात. मग पामर आहे काय फडफड मला तुकोबराचा पामर होते का. पाहिजे वाहन काही घरी तुम्ही समर्थ करील ते काय वही महाराज अशी त्यांची नम्रता. म्हणजे तुमच्या कृपेमध्ये फार सामर्थ्य आहे. थोडी जर आमच्यावरती जर तुम्ही कृपा केली तर आमचं किती कल्याण होईल काही सांगता येत नाही. म्हणून तुम्ही काय करा, थोडी का होईना पण आमच्यावरती कृपा करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि संतांच्या कृपेमध्ये महान सामर्थ्य असतं. थोडी जरी कृपा केली आचार्याने त्रोटकाचार्यावरती थोडी कृपा केली तर त्या दिवशीचा पाठ पुढे सांगितलं. त्रोटकाचार्याने सांगितलं असं आहे ते. किंबहुना अधिक अस्य अधिकम फलम. गुरुला सुद्धा आनंद होत असतो आपल्यापेक्षा अधिक सांगतो. पुत्राच्या विजय पण पिता संतोषाचा जय नाही का केवढा आनंद होतो. तुम्हाला जर उदाहरण सांगायचं असेल त्यांच्या कल्याणजीला विचारा काय कोणाला बरं. कार्तिकीमुळे किती आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांनी गावावर आणखी कृपा केली तर पुढचं रामायण कोणी गेलं असं कृपा करायला ते मुक्काम करूती पंगम लंग येते गिरीम. देवाची कृपा झाल्यानंतर मग काय पाहिजे. कृपा जर झाली तर मग काय असं आहे ना. ज्याचा सटा हरी आणि त्यावरील विश्वास कृपा सगळी कृपा. थोडी जरी तुम्ही आमच्यावरती जर कृपा केली पाया पडी लोबराडी बरं तेव्हा श्रेष्ठांना नमस्कार करणं हे महाराजांचं शील होतं बा. जे कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे देवाना संतांना देव गुरु ब्राह्मण वगैरे पाया पडी लोबराडी पुन्हा त्यांच्या ऐश्वर्याचं वर्णन करतात. म्हणजे बा जगतामध्ये जे ऐश्वर आहे इतकं ऐश्वर कोणाजवळ आहे का, शक्य आहे का. कारण तुमच्या इतरांच्या ऐश्वर्यामध्ये काहीतरी उणीव आहे. वरकड कोठे काही एक आहे एक नाही. सर्वच ऐश्वर कुठं जीवाला प्राप्त होत असते का. आणि सर्व ऐश्वर्य जीवाला प्राप्त झालं त्याला जीव म्हणता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल असं आहे ना. समुद्र इतकं पाणी कुठं गंगेत असतं. गंगेत पाणी नाही असं समुद्र इतकं आहे का. नाहीतर मग गंगेला गंगा म्हणता येणार नाही समुद्र म्हणा आहे पाणी समुद्र इतकं नाही. इतरांच्या ठिकाणी प्रकाश आहे पण सूर्य इतका आहे का. सूर्याच्या ठिकाणी किती प्रकाश आहे. त्याचा एक किरण जरी पूर्व दिशेला उगवला तर सगळ्या ब्रह्मांडातला अंधकार पूर्व दिशेच्या राहुल सूर्य एका दिशा येरा दिशा असली काळी काळी मात त्याला पूर्ण होता म्हणतात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मला तुमचा महिमा काय सांगा. महिमा पारंते परमगिरीषु यज्ञ सदृशी श्रुतिर ब्रह्मादीनामति नति ततरबन्नस्त्रैर् यथा वाचस्वमितिर्नावामति गृहं ममाप्तेष स्तोत्रे हरनिरपवादत्तरिधर. अगर कतिवीर कस्य विषयः अतीतपन्था तवच महिमा वाङ्मनसे रतर्भिरावत्यायं चकितमति दत्ते श्रुतिरपि. तुमच्या गुणाचा आणि पूर्णाचे वर्णन वेद सुद्धा करू शकत नाही. वेद जाणून गेला पण पुढे असं तुमचं महात्म्य असल्यामुळे म्हणायला लागले. म्हणजे तुम्ही कसे आहात तर कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही पूर्ण आहात. अभंगाच्या तिसऱ्या चरणात भगवंताच्या ऐश्वर्याचं तुकोबरायणा आणखी विश्वनाथाच्या ऐश्वर्याचं ज्ञान असल्यामुळे तुमचं ऐश्वर काय होणे तुम्हाला. माझी जी मागणी आहे फार थोडी आहे तुकोबरायणा. मी तो अल्पाची संतोषी थोडी आमची मागणी आहे. तेव्हा तुकोबराची मागणी काय आहे. तुकोबराची आणखी मग इतर काही तुकोबराने काही ज्याला अनात्म पदार्थ म्हणतात अशी काही मागणी केलेली आहे का. मग मागणीचा विषय महाराजांचा काय नाही का. परमात्मा देण्याकरता तयार आहे. इतरांनी काही मागणी केली आहे पण तुकोबराची मागणी काही वेगळी आहे का. काय मागतात
त्या तुकोबराच्या मागणीचा विषय जो आहे तो अभंगाच्या शेवटी सांगितले. तुका म्हणे देवा तुकोबराय प्रस्तुत अभंगा म्हणून विश्वनाथाचं ऐश्वर वर्णन करतात, प्रार्थना करतात आणि फलाचा निर्देश करतात. म्हणून त्याला फलश्रुती म्हणून म्हणतात. ती फलश्रुती कशी काय त्याच्याकरता शेवटच्या चरणामध्ये काही भातुके पाठवा. भातुक याचा अर्थ प्रेम आहे. कारण काय गुण आहे तुम्हापाशी, तुमच्याजवळ काय तुम्ही चारही मुक्ती देऊ शकता. सर्वपता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या सर्व देण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये तुम्ही समर्थात सगळे माहिती असल्यामुळे नाही का भगवंतांनी सुद्धा म्हटलं जया माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची भूमी होत का सेवा मिळते तरी आड प्रेम. माझा जो प्रेमळ भक्त असतो भगवान पुस्तक केला तो किती आवडतो आणि जे मागेल ते मी त्याला देत असतो. तेव्हा त्याला जर साहित्य पाहिजे असेल तर साहित्य त्या माझ्या साहित्याची तरी त्याची पूर्वी होत नाही का. असा दुर्लभरलेला जो मोक्ष आहे तो मोक्ष सुद्धा भगवंता त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना देत असतो. पण तुकोबराची जी मागणी आहे का सेवा मिळते तरी आड प्रेम सोय म्हणून तुकोबराय म्हणतात सेवेचं ज्यांनी व्रत धारण केलेलं आहे मोक्ष जरी असला तरी पण सुद्धा आणि त्यांना प्राप्त होतो. मोक्ष अमरवी कमाली दासी आणि होय सांगायची तुकारामणे करतात. तेव्हा तुकारामणे मुक्ती करण्याची ज्या अर्थी महाराजांनी त्याचा निषेध केलेला आहे निषेध हा प्राप्तीपूर्वक असतो. विठ्ठल विठ्ठल चांगले तर सांगायची बोलायची हो म्हणायला लागले मी ₹1,00,000 आणखी त्याग करतो. किती रुपयाचा अरे पण कोणी देणारा भेटला तर मला मुळीच भेटला देणारा भेटला नाही म्हणायला लागलं मी ₹1,00,000 त्याग करतो. प्राप्तीपूर्वक असतो पण हे महाराजांना सगळं प्राप्त असलं पण सेवेचं व्रत धारण केलं असल्यामुळे आणि महाराज म्हणतात तुम्ही आम्हाला जर काही पाहिजे काही भातुकी पाठवा मला प्रेमाची मागणी केली तेव्हा काही दृष्टीने आपण आणखी अधिक विचार करायला लागलो तर म्हणलं अहो प्रेमाची तुम्ही मागणी तुकोबराय करतात मला काही बरोबर नाही. तात्विक दृष्ट्या जर आपण विचार करायला लागलो तर आणखी संसारामध्ये प्रेम जे असतं ना नाही का ते प्रेम तर म्हणला रडवणारं माणसाला आहे. मनुष्य जो संसारामध्ये गुंततो किंवा मनुष्य विहायला येऊने सुद्धा भक्तीमध्ये प्रवृत्त होत नाही. आपलं स्वकर्तव्य विसरून जात असतो. कशामुळे अनात्म पदार्थाच्या प्रेमामुळे. विठ्ठल विठ्ठल या संसारे कैसा घालूसे आणि माझे वाढवली माया कृष्णेचा भाग स्वयंकन दिशेची केला आपुला लागले काळ पाठी सगळी काम आहे. मनुष्य त्याच्यामध्ये गुंतून जात असतं. म्हणून तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे राव असे महाराजांनी तो का म्हणे यह लोकीच्या आपलं प्रेम असल्यामुळे असं आहे ना जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृग म्हणून चिंती चरण कमळ विषयाचे संसूर वेगळाची बाहुली नभराची सावली नाही हे साथे आजी ओळख सारंग तात्पर्य म्हणून संसारामध्ये जे प्रेम असतं ते आपल्याला गुंतवत असतं. या प्रेमाची मागणी तुकोबराय करतात. मग कोणत्या प्रेमाची असं आहे भक्तीला सुद्धा प्रेमाची आवश्यकता असते. त्याला पारमार्थिक प्रेमाची मागणी करतात. या प्रेमाची अनेक ठिकठिकाणी आणि मागणी केलेली आहे. तुकोबरायने अनेक अभंगा बनवून मला भीक काही देवा प्रेम भातुकी पाठवा. महाराजांनी प्रेम देवाचे हे देव बरं. इतर ज्या वस्तू आहेत त्या वस्तू माणसाला प्रारब्धाने प्राप्त होत असतात. काही काही अभ्यासाने माणसाला सुद्धा प्राप्त होत असते. नाही का एखाद्या विद्येमध्ये नंबर मिळवणं म्हणा फर्स्ट क्लासमध्ये आणलं म्हणा प्रयत्न करेल पण प्रेम नावाची वस्तू कुठे बरं का किती अभ्यास करून मिळत नाही कोण्या बाजारामध्ये विकत मिळत नाही. मग कुठे मिळत असते प्रेम देवाचे हे आणि देव प्रेमनोपजे बाळीने प्रेमन भीती हाट ते काही जमिनीतून प्रेम उत्पन्न होते ते काय देवाची कृपा झाली तरच मिळते. म्हणून ते देवालाच मागावं लागत असतं. प्रेम देवाचे देणे देह भाव जाय देणे कारण प्रेम जर नसेल तसं परमार्थ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये प्रेम असेल. संसार चांगला व्हावा असं वाटत असेल तर काय पाहिजे वित्त पाहिजे. नाही तर असं आहे खर्च आहे 1,500 आणि प्राप्ती आहे 500 रुपयाची त्याच्या संसारात फजितीला काहीच नाही. तो संसारामध्ये काय पाहिजे
नित्य राहिलं शरीरामध्ये आरोग्य लागतं त्याला पित्त असं म्हणतात. असं आहे ना, देही आरोग्य नांदते भाग्य नाही करते. आणि परमार्थामध्ये चित्त म्हणजे प्रेम पाहिजे. विठ्ठल विठ्ठल प्रेम असेल तर काय करतो मग तू काय आवडतं परमार्थ नाही तर मग सासूसाठी रडे सोनन भाव अंतरीचा प्रेम कुठे इथल्या नाही दुसरीकडची गोष्ट अरे कल्याण साधू सारखे सुनेला काय द्यायचे त्रास द्यायचे सारखे सुनेला त्रास द्यायचे शेवटी हो नाही घटना घडली संपली. आता पुढचा विधी करायचा बरं का यजमान रडायला आता हे हसेल का यजमान काय म्हणजे माझी आई वारली नाही म्हणून थोड्या वेळा करता थोडं नाटक करावं लागते. मग ती काय करते बरं का ती खाली मान करते आणि यजमानाला दिसलं पाहिजे की हे खरंच रडून राहिलेली आहे म्हणून तोंडातला थुंका चोळावा खरं आहे का. सासू साची झाले दोन आणि भाव अंतरीचा प्रेमे विन भजन नाका विन परंतु म्हणतात काही भातुके पाठवा बरं का. तेव्हा असं मोठी गोड मागणी केलेली आहे. आजचा जो दिवस आहे ना तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. तेव्हा हे शंकराचं मोठं व्रत आहे. विठ्ठल विठ्ठल ज्या काही 12 महिन्याच्या ज्या काही शिवरात्री आहे त्याच्यामधली ही महाशिवरात्री आहे. आजच्या दिवसाचा विधी आणखी सांगितलेला आहे. तेव्हा भगवान शंकर हे आणखी त्याच्यावरती सिंहासनच प्रसन्न होते. इतर जी काही गायन करणारी मंडळी गायन करत होती नाच वगैरे सगळं चाललेलं होतं त्यावेळेला आणि भगवान पार्वती जवळ बसलेली होती. तेव्हा महाराज आम्ही पामर आहोत तेव्हा आमचा उद्धार झाला पाहिजे. तुमच्यासारख्याच्या मनामध्ये आमचा जर हे आला तर सहज उद्धार होऊ शकता म्हणे आले समर्थाची मन आश्चर्य विराण रमेचे त्याचा तुमच्यामध्ये आमचा आणखी उद्धार करण्याचं सामर्थ्य आहे. अशी कोणती भक्ती आहे अशी कोणतं व्रत आहे की ज्या व्रताच्या योगाने आम्ही तुमच्या जवळ येऊ आणि सतत आम्हाला तुमचं सान्निध्य केलं असं काही व्रत आहे का. त्यावेळेला भगवान शंकराने हे शिवरात्रीचं व्रत सांगितलं. ऐका सावधान कथा शिवरात्री पावन पवित्र त्रिलोकी असं ऐका सावधान कथा शिवरात्री लोकांना पवित्र करण्याचं शक्ती जर कोणाला असेल तर या व्रतामध्ये अशी शिवरात्री धरून आचरते जरी भाव शिव वाद शिवपुरी घडे त्याशी असे व्रताचं त्या कथा शिवरात्रीची कथा सांगते वेळी आणि नामदेव महाराजांनी लिंग पुराणामधून अभंगाच्या द्वारा वर्णन केलंय. तेव्हा या नगरामध्ये काशीपुरेश्वरी नगरामध्ये सोमदत्ती नावाचा राजा होता. राजा न्यायी होता धर्माप्रमाणे वागणारा होता सर्व ऐश्वर्याने संपन्न होता. इंद्राप्रमाणे सगळं वैभव होतं. त्याला 700 बाया होत्या बरं. पण आता हे जरी संख्या जास्त असली पण पतिव्रता मात्र 2 संख्येवर जाऊ नका. कशाला महत्व आहे पतिव्रतेचा प्रकार प्रमाण. आता आपल्या आळंदी सुद्धा कशाची झाली लोक म्हणत असतात मला तुमची आळंदी लग्नाची आहे. आनंद वा असं म्हणू नका. आनंदी देवाची आहे. आपण नाही देवाची आहे लग्नाची आहे. विठ्ठल विठ्ठल कॉम्प्रोमाइज करून दुसरीच लग्नाची म्हणून नका. आपलं माझं ते सगळं हे पुढे आता आणि 2च पतीव्रत असल्यामुळे परिणाम त्याचा हे झाला. पुढे इतरांच्या पापामुळे राजा जरी धार्मिक होता न्यायी होता तरी पण सुद्धा त्या पापाच्या परिणाम असा झाला पुढे आणि त्याला जो जन्म प्राप्त झाला तो हरणाचा जन्म प्राप्त झाला. राजा हरणाच्या चरणात गेलेला आहे. त्याच्या 2 पतिव्रता असतील त्या हरणी झाल्या आणि तिथे सुद्धा त्यांचा संबंध आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि हा न्याय असा आहे ना. त्या पतिव्रताबाईमध्ये तिची इच्छा असते की हाच पती मिळावा तोच पती तिला प्राप्त होतो. आपल्या धार्मिक याच्यामध्ये असंही सगळं सांगितलेलं आहे. म्हणून त्या हरणी झाल्या बरं. पुढच्या कथा काही वेगळा आहे बा. वेगळं काय झालं की इंद्र सभेमध्ये त्यांचा जो चाकर होता भूतसेन नावाचा तो काही कारणास्तव आणि त्याच्याकडून चूक झाली. मग इंद्राने त्याला शाप दिला जा म्हणायला लागले तो कसा तरी वागतो तुझ्याकडून चूक झालेली आहे जा तू
आणि भिल्ल असेल पण तो भिल्ल योनी आहे, त्याचं नाव चंड भिल्ल ठेवलं. आता त्याच्यामध्ये काय करायचं, भिल्ल योनी त्याच्यामध्ये तो गेला. उद्योग काहीतरी कोणता, त्यांचा उद्योग कोणता आहे बघा, शिकार करणे हाच उद्योग. उदरनिर्वाह करतात आणि शिकार करायची, दिवसा जायचं शिकार करायचे, जे काही प्राणी झाले असेल शिकार केली असेल त्याचं भक्षण करायचं. योगायोग असा झाला कुटुंबाचं पालन करायचं, हा शिकार करण्याकरता गेला चंडभिल. दिवसभर त्याला शिकार काही मिळाली नाही, उपवास घडला आणि दिवसभर शिकार. विचार केला, म्हणलं आपण जर असेच गेलो तर घरची मुलं बाळ विचारतील, बाबा भूक लागलेली आहे, काय खायचं काय खायचं. म्हणलं त्यांना आपण काय सांगणार, त्यापेक्षा न झाला बरं. बरोबर रात्री आणि मुक्काम केला बघा. पुढे विचार केला, रात्रीच्या प्राणी स्वापद प्राणी पिण्याकरता येत असतात म्हणून सरोवराच्या कडेला आणि निवास केला. त्या सरोवराच्या कडेला एक वृक्ष होता. योगायोग असा की आपण त्या प्राण्याला दिसू नये म्हणून त्या वृक्षावर चढला. तो वृक्ष बेलाचा होता आणि ज्या दिवशी उपास घडला होता ते तिथी होती शिवरात्री, महाशिवरात्री. काय करतो बा, पुण्य फळ दे मनावर असतं. बरोबर पुण्याचा उदय झाला, मग आपल्याला ते स्वापद दिसलं पाहिजे. बरोबर ते त्यांनी ते जाळ असं फोटो टाकलं आणि ते स्वापद दिसलं पाहिजे. एवढ्या करता झाडावरती ज्या फांदीवर बसला होता त्या फांदीची पानं अशी आडवी यायची म्हणून त्यांनी ती सगळी बेलाची पानं अशी तोडायचं, खाली टाकायचं. अनेक काळापासून तिथे शिवलिंग होतं, त्यांचं पूजनच झालं नव्हतं आणि हे बरोबर पानं पडायला लागली बघा. आणि मग काय पाहायचं, भगवान शंकर भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते म्हणून भगवान शंकराला इतका आनंद झाला. कितीतरी दिवसापासून मला आणखी पूजेचा योग आलेला नाही. कोण असा माझा भक्त आहे की माझी एवढी आणि बेलाच्या बिलवाने यांची पूजा करतो. म्हणून भगवान शंकर प्रसन्न झाले. आपल्या गणकाला विचारलं, म्हणलं जा असा कोण माझा भक्त आहे तो जे मागेल त्याला ते द्या. म्हणून शिवाचे दूत गेले, त्याच्याकडे गेले. पाण्यावर तो घाबरला बघा आणि घाबरल्यानंतर त्याला वाटलं काय भानगड आहे. म्हणजे बाबा अरे घाबरू नको, भगवान शंकर तुझ्यावरती प्रसन्न झालेले आहे, काय तुझी इच्छा असेल ती पूर्ण करणार आहे. म्हणजे तू काही काळजी करू नको. म्हणजे भगवान शंकर प्रसन्न आहे, काय तुझ्या मनामध्ये आहे ते माग. आता मागण्याची अक्कल पाहिजे, काय मागावं हे सुद्धा काय पाहिजे, काही नाही. राजा प्रसन्न झाला, आमचे बाबा म्हणायचे बा राजा प्रसन्न झाला. अरे म्हणलं तुला काय मागायचं आहे ते माग, बरं का तू जे मागशील ते देण्याकर. म्हणलं हो हे पहा, म्हणलं तंबाखूची टबी आणलेली आहे पण त्याच्या लावण्याकरता चुना राजा प्रसन्न झाला, काय मागतो चुना. मग आता भगवान शंकर म्हणजे आम्ही शिकार करणारी माणसं, आम्हाला पशु पक्ष्याची भाषा सांगा म्हणजे जास्तच असतो. योगायोग असा झाला त्या तिथे बसला असताना योगायोग असा झाला त्या आणि जो हरिण होता राजा हरिण झालेला त्याला तहान लागली बा आणि तहान लागल्यानंतर पिण्याकरता सरोवरात जायला लागला. फाश्यामध्ये जाऊन अडकला. पुढे त्याची जी मंडळी होती ती हरिणीची आली म्हणजे आपले यजमान फाश्यामध्ये अडकलेले. आता काही केलं तरी काही हे त्याच्यातून निघू शकत नाही. मग आता पतिव्रत असल्यामुळे म्हणजे तुम्ही जाणार हे जरी उचित असलं पण तुमच्या अगोदर आम्ही जाणार. आता काय करतो असं. पुढे दुसरी जी हरणी होती तिला 2 पारसं होते, एक गरोदर होती. दोघांचा संवाद चालला. ते म्हणायला लागले म्हणलं मी जाणार, ते म्हणले मी जाणार. तिचा संवाद म्हणला हे बघ तू गरोदर आहे, 2 हत्या होईल, न जाणं हे चांगलं आहे, चांगलं नाही. ती तिला सांगते म्हणलं तुझी लहान पारसं आहे, तो गेल्यानंतर म्हणलं पारसं कशी जगतील, तू जाणं योग्य नाही. यजमान होते ते सांगायला लागले म्हणले बा माझ्या प्रारब्धाने जे झालेलं आहे ते झालेलं आहे, तुम्ही येण्याचा प्रयत्न करू नका असं सांग. आणि हा कोणाला कळतो बघा, मनामध्ये म्हणतो बरं का योनी पाहिली तर पशुची आहे पण काय धार्मिकतेचा विधी आहे, कारण ती भाषा तुला माहिती होती ना, समजायला लागली बा त्यांना काय धर्माच्या गोष्टी करतात ह्या. आणि असं सगळं समज तुला काही हरकत नाही, आपण दोघी सोबत जाऊ. तेव्हा तिला सांगितलं जा तुझी पारसं आहे त्यांना स्तनपान करू नये. मग ती जाते बघा आणि मुलाला स्तनपान करते 2 पारसाला.
आणि सांगते त्याची आहे. म्हटलं हे बा आता ही शेवटची भेट, या पलीकडे आता काही भेट होणार नाही. म्हटलं असं काय सांगते, सगळा इतिहास सांग. तेव्हा आता ते असं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ फारसं सुद्धा म्हणायला लागले. म्हणलं बा आम्ही तुमच्या बरोबर येणार. माझ्याशिवाय तुम्ही हट्ट केला बघा, म्हणजे सगळेचे सगळे गेले. तेव्हा या 2 हरणी, 2 पाडसं आणि तो तेव्हा हे सगळं ऐकत होता. त्यांनी बाण वगैरे लावलेला होता. पण आता तिथे गेल्यानंतर म्हणले बा तू काही काळजी करू नकोस, आणि तुला आमचे देह तुला समर्पण करणार आहे. पण म्हणले बा आमचे जे यजमान आहे यांना पाणी पिऊ दे, त्यांना तहान लागली. म्हणलं तुम्ही फार चांगले दिसता, हा पाणी पिण्याकरता जाईल ना. म्हणले तुम्ही मग पळून जायचं. म्हणलं हे नाही बा, असं जर आम्ही केलं तर म्हणलं हे बा आम्हाला नाना प्रकारचं पाप लागेल, हे मुळीच आणखी होणार नाही असं म्हणून. आणि ज्या वेळेला तो थोडा विसरतो बघा, पाणी पिऊन येतात. पाणी पिऊन आल्यानंतर सांगतात म्हणलं हे बा खुशाल आम्हाला तू काय कर. त्याच्यातही चाललेलं आहे वाद चाललेला बरं का. तेव्हा तिची पिलं होती ती म्हणायला लागली आम्हाला, त्याच्या ज्या 2 पत्न्या होत्या त्या म्हणायला लागल्या म्हणलं बा यजमानाच्या अगोदर आम्हाला आम्ही सौभाग्य घेऊन जाणार. मागवून मारलं म्हणलं आम्ही गंगा भागीरथी ठेवू. म्हणलं अगोदर आम्हाला काय कर. ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि मातोश्रीने अगोदर उडी टाकली. विठ्ठल विठ्ठल होतं जायचं सौभाग्य आहे. म्हणलं अगोदर आम्हाला मार. आता त्याच्यात काय करतात, त्याच्यात पुन्हा आणखी चाललेला आहे. नाही बा तुम्हाला खुशाल मार आम्हाला असे उभे राहतात. ती पाडसं जी असतात ती म्हणलं आम्हाला मार. म्हणलं हे बा पुन्हा तू जर इथं जर मारलं तू आम्हाला तर काय होईल तुला, हे सगळे आणखी न्याव तुला लागेल. म्हणलं तुझ्या घरी चालत येतो, म्हणजे तुला नेण्याचा काय येणार नाही. म्हणून ही सर्वच्या सर्व मंडळी आणि घरी चालली बा. घरी चालल्यानंतर घरी गेल्यानंतर म्हणलं तू खुशाल आम्हाला काय मार. तेव्हा तो घात करण्याचा विसरला आणि आपल्या सत्वाला जागत असल्यामुळे परिणाम असा झाला. भगवान शंकर प्रसन्न झाले, विमान पाठवलं आणि त्यांना त्या विमानामध्ये बसून दिव्य देव घेऊन शिवपुरी निघून गेले. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा तो चंडबिंड होता, तो पश्चाताप झाला. म्हणले महाराज सगळं काय झालं, माझा उद्धार कसा होईल. म्हणले बा तुला शिवरात्री जरी तुझ्या मनामध्ये नाही पण शिवरात्रीचं व्रत घडले बरं का. शंकराची काय झालेली आहे त्या व्रतामध्ये पाप निवृत्त करण्याची काय समरस झाले आणि तैसे नामे केले. हरि उच्चार आणि अनंत व्रतामध्ये पाप निवृत्तीची शक्ती आहे आणि पुण्योत्पत्तीची काय. व्रत करा एकादशी आणि पुण्य तो गाता नाचता असे म्हणा तुझं सगळं पाप निवृत्त होऊन गेलेलं आहे. बरं का. तू आणखी व्रत केलेलं आहे, पूजन केलं आहे, निष्पाप झालेलं आहे. मग आता म्हणलं काही हे नाही. तेव्हा तो शिवाचं चिंतन करतो, शिवभक्त झाला आणि पुढच्या शिवरात्रीमध्ये तोही सुद्धा भगवान शंकराच्या आणि नगरीमध्ये वास्तव्य केलं. असं हे भगवान शंकराचं आणि महाशिवरात्री व्रत आहे. 1 पसा पाणी, 1 बिल्वद, जास्त काही घेण्याचं कारण नाही. कोणी म्हणजे 1 पसा पाणी आणि 1 बिल्वद, मग 1000 बिल्वद वाढले तर काय तुम्ही नाही म्हणतो का. एक तरी ओळी मग त्याने सुरुवात नाही. 1 पसा पाणी त्याच्यामध्ये उपवास आणि शिवाचे पूजन, रात्री जागरण यथाविधी असं हे भगवान शंकराचे व्रत आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्याचा पारणा सोडायचा असं हे महाशिवरात्रीचं व्रत आहे. आजच्या या दिवशी आपल्या भारतामध्ये भगवान शंकराच्या या व्रताचा तिकडे तिकडे जय जयकार आहे. तेव्हा असे जे भगवान शंकर निवृत्तीनाथाच्या रूपाने या ठिकाणी बसले असं आहे ना. म्हणून ज्ञानेश्वर महाराज विष्णूचा अवतार आहे, निवृत्तीनाथ महाराज शंकराचा अवतार आहे आणि सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई अंदासी जाणी लागे. तेव्हा हे असं आहे ना. म्हणून ठर विठ्ठल शिवपीठ हे जुना अंधाराबाई इथे भुकत म्हणून इथे शिवपीठ आहे. अशा प्रकारे आपली जी सेवा आहे ही आणखी भगवान शंकराच्या समोर सेवा इथे ज्ञानेश्वर महाराज आहे. असा हा चांगला योग आहे. तेव्हा याचा चांगला योग म्हणजे अगोदरच निरसत होत असावं. एखाद्याने म्हणायला लागले म्हणलं बाबा साखर टाकली तर फारच चांगलं आहे. म्हणजे जरा आठवलं तर त्याच्यापेक्षा चांगलं. म्हणजे जरा संगीत मसाला टाकला तर बदाम का अलंका प्रिय पुण्यभूमी. अशा या पवित्र क्षेत्रामध्ये ही सेवा आहे. ज्ञानोबराच्या चरणी सिद्धेश्वराच्या चरणी आपण अर्पण करू. किंवा
ज्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर आणि भजन उत्साहाने केलं, देव भजन करतो नाही का. माझा इथे काही विद्यार्थी मंडळी बसली आहे, जी टाळकरी आहे, त्याच्याजवळ टाळ आहे, पण आपल्याजवळ काय टाळ आहे. मग अशा वाजवण्यापेक्षा अशा वाजवल्या तर काय, मग आपण काही मुख्य नाही. मग ज्ञानोबाराचं भजन केलं तर मग 2 हात उंच करून ज्ञानोबाराचं आपण भजन करू. ज्ञानदेव तुकाराम.